ख्वाब में जन्नत का नक्शा आ गया जब सामने। तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही आता शायरी बघितली असन तशी डिटेल आपण शिकवणार आहोत. हे बघा, माझे इंस्टाग्राम आहे, तुम्ही ह्याला मित्रांनो आपल्या आय डीला फॉलो करून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर चला मित्रांनो, आता आपलं तुम्हाला यूट्यूब चॅनल दाखवतो. मी यूट्यूब चॅनल नवीन खोललेलं आहे मित्रांनो, तो सपोर्ट करा. काय चुकलं तर माफ करा. चला, हे बघा माझे यूट्यूब चॅनल DJ प्राणी 125. तुम्ही ह्याला आपला सपोर्ट राहू द्या. हे बघा, काल ही रील्स वाली होती शायरी एडिटिंग. तर आता फुल ट्यूटर आपल्या जर चॅनलवर येणार आहे डेली. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण तर मित्रांनो सिम्पली पिक्सेल लॅब ओपन करायचं आहे. तिथं आल्यानंतर त्यानंतर मित्रांनो थोडं इकडे स्क्रोल करायचं आहे. तिथं तुम्हाला नंतर 9.16चा रेसोल्युशन त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर असा बॉक्स सिलेक्ट होऊन येते. तिथं नंतर मी इथं एरो दाबते, एरो क्लिक करायचे. इथं दिसते ना तुम्हाला एरो, त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तिथं कलरला क्लिक करायचं आहे. कलर आल्यानंतर डबल टच कलरला क्लिक करायचं आहे. नंतर तिथं 1 नंबर आहे ते कलर आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर कलरला सिलेक्ट झाल्यावर नंतर हे बघा, हे आपला पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे ना, ते असा व्हाईटमध्ये होऊन जाईल, दिसेल तुम्हाला आता. हां, हे बघा बॅकग्राऊंडचा कलर बदललेला आहे. तर नंतर काय करायचं आहे, इथं नेक्स्ट टेक्स्टला दाबायचं आहे. ते न्यू टेक्स्टला सगळं डिलीट करून टाकायचे ते. नंतर मित्रांनो मी गुगलवरून शायरी कॉपी केलेली आहे. तर मी काय करणार आहे, फक्त वरची शायरी घेणार आहे. नंतर जी खालची शायरी नाही तिला मी डिलीट करणार आहे. तुम्ही बघू शकतात आता मी तिला कट करून घेणार आहे. खालचा भाग डिलीट करून टाकणार आहे, वरचा भाग घेणार आहे. नंतर त्याला ॲड करणार न्यू टेक्स्टमध्ये. तर बघू शकता मी खालचा भाग कॉपी केला आहे. आता मी खालची शायरी डिलीट करणार आहे, ते वरची शायरी राहून देणार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. नंतर वरती ओकेला क्लिक करायचं आहे, ते बघू शकता तुम्ही आता. नंतर शायरीची साईज ते बघा मी कसं करतोय वरती. मित्रांनो शायरी बराबर लेवलमध्ये लावून घ्यायची. नंतर ते त्याला डॉटला दाबून थोडीशी इकडे हे करायची शायरी. नंतर इकडनं साईज कमी करायची. तुम्हाला दाखवतोय मी एरो बघा ते. नंतर थोडी कमी करायची, नंतर सेंटरमध्ये मध्यभागी आणायची शायरी. नंतर तुम्ही बघू शकतात. तर बघू शकता मित्र, तुम्हाला खालच्या साईडला तुम्हाला तिथं एजचं ऑप्शन दिसतं. एजच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एजच्या ऑप्शन केल्यानंतर मित्र इकडं थोडं इकडं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तिथं रिलेटिव्ह पोझिशन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते मध्यभागीचे त्याला दाबायचं आहे. एकदाच क्लिक करायचं आहे त्याला मित्रांनो. हां, म्हणजे आपली शायरी ना मध्यभागी लागून जाईल. नंतर बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो आपल्याला आता शायरीला फॉन्ट टाकायचा. फॉन्ट टाकल्यावर शायरीला मस्त स्टाईल दिसते. हे बघा, AB फॉन्टमध्ये जायचं आहे. मी तुम्हाला फॉन्ट दिल्यानंतर फॉन्ट सिलेक्ट करा. AB फॉन्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माय फॉन्टमध्ये जायचं आहे. माय फॉन्ट गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल कोहिनूर फॉन्टला सिलेक्ट करायचं आहे. त्याला एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्या शायरीला फॉन्ट लागून जाईल. तर क्लिक झाल्यानंतर ओकेला क्लिक करायचं आहे. ओकेला क्लिक झाल्यानंतर प्लसच्या आयकनला दाबायचं मित्रांनो. तिथं ते बघा, प्लसच्या आयकनला दाबल्यानंतर मग अशी शायरी कॉपी केलेली आपली इथं पेस्ट करायची. न्यू टेक्स्ट घ्यायचा. न्यू टेक्स्ट घेतल्यानंतर खालती घ्यायचा टेक्स्ट, म्हणजे आपण मगाशी कॉपी केलेली आहे. नंतर ते मगाशी मी कॉपी केलेली आहे ती इथं सिलेक्ट करणार. नंतर ओकेला क्लिक करायचं आहे. नंतर इथे शायरी बरोबर मध्यभागी लावायची. बघू शकता. नंतर परत AB फॉन्टमध्ये जाणार मी. AB फॉन्टमधून ते फॉन्ट घेणार, कोहिनूर फॉन्ट. नंतर माय फॉन्टमध्ये जायचं. नंतर माय फॉन्टमध्ये गेल्यानंतर कोहिनूर फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. नंतर झाल्यानंतर ते बघा आपल्या शायरीला फॉन्ट लागलेला आहे. बघू शकता मित्रांनो, आपल्या शायरीला मस्त लुक आलेला आहे. नंतर ओकेला क्लिक करायचं आहे. ओकेला क्लिक झाल्यानंतर आपल्या शायरीची साईज बरोबर मेंटेन करायची. तर बघू शकता मी आता साईज मेंटेन करणार आहे. ते बघा तुम्ही आता. ते बघा साईजला क्लिक करायचं आहे. इकडं थोडं स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. इकडं स्क्रोल झाल्यानंतर ते तुम्हाला ऑप्शन भेटेल साईजला क्लिक करायचं आहे. साईजला क्लिक झाल्यानंतर तुमच्या शायरीच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याची साईज कमी जास्त करू शकता, तुमच्या मर्जीवर आहे. मी आता माझ्या शायरीची मिनटं बरोबर करतो. ते बघू शकतात. माझी शायरीची जेवढी अकाउंट आहे तेवढी ठेवणार मी. नंतर झाल्यानंतर मित्रांनो बरोबर राईटला क्लिक करायचे. तिथं राईटला क्लिक करायचं. राईटला क्लिक झाल्यानंतर त्याला बरोबर
पोझिशनला आणायचं आहे. रिलेटिव्ह पोझिशनला दाबायचं, मध्यभागी क्लिक करायचं एकदाच, म्हणजे आपल्याला शायरी बरोबर लेवलमध्ये होऊन जाईल. नंतर काय करायचं मित्रांनो, थोडं तर बघू शकता मित्रांनो, आम्ही वरच्या शायरीची पण साईज कमी जास्त करणार आहे, शायरी लेवलमध्ये घेऊ शकतो. मित्रांनो, आता आपल्या शायरीमध्ये इमोजी पण ॲड करायचे आहेत. तर त्याच्या आधी सगळं पहिले आपण शायरीला लेवलमध्ये लावून घेऊ बरोबर. ते बघू शकता मी शायरीला बरोबर लेवलमध्ये लावून घेतो आहे. नंतर नंतर आपला न्यू टेक्स्टमध्ये जाऊन जी पण आपली इंस्टाग्रामची आय डी तिचं न्यू टेक्स्टमध्ये तिथं नाव टाकायचं तिथं. तो बघू शकता आता माझ्या आय डीचं नाव आहे इंस्टाग्राम DJ प्रणया 125. ते बघू शकता मित्र, तुम्ही पण तुमच्या आय डीचं नाव टाकून घ्या. आणि मी आजची रेस टाकतो आणि तशी तुम्ही पण ती रेस टाकून घ्या आडवी. आता माझ्या आय डीचं मी पूर्ण नाव टाकून घेत आहे. नंतर तुम्ही पण तुमच्या आय डीचं नाव टाकून घ्या. आय डीचं नंतर नाव झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हाला कलर पण ॲड करायचा आहे. आता आपलं नाव तयार होत आहे. ते बघा, आता आपलं नाव तयार होतच आहे. नाव तयार झाले की ओके क्लिक करायचं. ओकेला क्लिक झाल्यानंतर हे नावाला बरोबर सेंटरमध्ये यायचे आणि ह्याची साईज ठेवायची मित्रांनो फक्त 22. हे बघा, आता मी साईज ठेवत आहे मित्रांनो. तिथे साईडला क्लिक करायचं आहे. साईडला क्लिक झाल्यानंतर साईज ठेवायची 22. मित्रांनो 22 साईज बरोबर आहे. तर साईज बघा 22 झाली. आता आपल्याला हाला नंतर फॉन्ट द्यायचा आहे. फॉन्टमध्ये जायचं AB फॉन्ट. AB फॉन्टमध्ये केल्यानंतर ते बघा मी कोणता फॉन्ट टाकते त्याला ते फॉन्ट टाकायचा. ते बघा मित्रांनो मी एरो दाखवतो तो फॉन्ट टाकायचा त्याला. ते फॉन्ट झाल्यानंतर बघा फॉन्ट अप्लाय झाल्यानंतर ओकेला क्लिक करायचं आहे. ते बघा ओकेला क्लिक झालं. नंतर आपल्याला त्याला कलर पण टाकायचा आहे मित्रांनो. आता मी ते नावाला बरोबर लेवलमध्ये टाकून घेते. तुम्ही पण बरोबर लेवलमध्ये टाकून घ्या. रिलेटिव्ह पोझिशनमधून एकदा क्लिक करायचं आहे तर आपलं नाव बरोबर मस्त लागून जाईल. नंतर आपल्याला त्याला आता कलर टाकायचा ऑरेंज. तर बघू शकता इकडं थोडं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल झाल्यानंतर तुम्हाला तिथं कलर ऑप्शन असेल. कलर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कलर ऑप्शनला क्लिक झाल्यानंतर आपल्या तिथं ऑरेंज कलर सिलेक्ट करायचा आहे. तिकडे थोडं पुढं जायचं आहे. आता तिथं ऑरेंज कलर येईल त्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, जे इंस्टाग्राम आहे ना, इंस्टाग्राम आणि ते मित्रांनो दिसते तुम्हाला ती पट्टी, आपलं त्याला फक्त व्हाईट कलर ठेवायचा आहे. आणि जिकडे DJ प्रणया तुम्हाला दिसते ना त्याला आपल्याला ऑरेंज कलर ठेवायचा आहे. ते बघा तुम्हाला दाखवतो मी आता. इकडं ऑरेंज कलर, ते बघा ऑरेंज कलर सिलेक्ट झालेला आहे आणि इकडं व्हाईट कलर सिलेक्ट झालेला आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हाला इमोजी टाकायचा आहे. तर मित्रांनो रिलेटिव्ह पोझिशनला दाबून ते आपलं नाव आहे ना त्याला मस्त लेवलमध्ये आणायचं आहे. तर बघू शकता मी त्याला आता लेवलमध्ये आणत आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, जी आपली शायरी ना त्याला क्लिक करायचं आहे, त्याला आपल्याला कलर ॲड करायचा आहे येलो. तर बघू शकता इकडे नंतर स्क्रोल करायचं, तिथं आपल्या कलरचं ऑप्शन दिसते त्याला कलर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या सिलेक्ट झाल्यानंतर आपल्या तिथं येलो कलर सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे शायरी जरा भारी दिसेल. तर बघू शकता इकडे स्क्रोल करायचं आहे, येलो कलर, येलो कलर भेटला त्याला क्लिक करायचं ओके. नंतर काय करायचं आपल्याला आता रिलेटिव्ह पोझिशनला क्लिक करायचं आहे. नंतर काय करायचं आपल्याला न्यू टेक्स्टला जायचं आहे, प्लसच्या आयकनला, तिथून न्यू टेक्स्ट घ्यायचे आपल्याला. नंतर आपल्या तिथं इमोजी ॲड करायचे आहे. तर बघू शकता आपल्या व्हिडिओच्या कोणी आपण इमोजी घेऊ शकतो मित्रांनो. तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या कोणी इमोजी घ्या. तर नंतर मी तुम्हाला आयफोन इमोजीची लिंक पाठवून तुम्ही त्याला डिस्क्रिप्शनमध्ये घेऊ शकतात. सगळी तुम्हाला माझी लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर बघू शकतो मित्रांनो, आता मी त्याला रिलेटिव्ह पोझिशनला दाबून मित्रांनो त्याला आपल्याला लेवलमध्ये आणायचं आहे. ते बघू शकता मी त्याला लेवल आणत आहे. नंतर काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला मध्यभागी क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, AB फॉन्टमध्ये जायचं आहे. AB फॉन्टमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, तिथं तुम्हाला बघू शकता मी आता AB फॉन्ट दाबत आहे. नंतर माय फॉन्टमध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर माय फॉन्टमध्ये गेल्यानंतर तो मध्ये तिथं इमोजी iOS 16 त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तर बघू शकता ते आपला इमोजी आयफोनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर तुम्ही बघा तसे करायचं मित्रांनो. नंतर ओकेला क्लिक करायचं आहे. ओकेला क्लिक झाल्यानंतर त्याला आपल्याला रिलेटिव्ह पोझिशन दाबून त्याला आपल्याला लेवलमध्ये आणायचं आहे. ते बघू शकता त्याला रिलेटिव्ह पोझिशनमध्ये आपण आणलेलं आहे. नंतर त्याच इमोजीला क्लिक करायचं आहे मित्रांनो. नंतर इकडे थोडं स्क्रोल करायचं आहे. इकडे स्क्रोल झाल्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रोकचं ऑप्शन दिसेल, स्ट्रोकला एकदा इनेबल करायचं आहे. तर बघू शकता स्ट्रोक ऑप्शन आपण क्लिक केलेला आहे. नंतर इनेबल करायचं आहे. ते बघू शकता इनेबल केल्यानंतर राईटच्या ऑप्शनला मित्रांनो क्लिक करायचे आहे. ते बघू शकता राईटच्या ऑप्शनला क्लिक झाल्यानंतर शॅडोला दाबायचं मित्रांनो. शॅडोला आता बघा क्लिक केलं. शॅडो क्लिक केल्यानंतर त्याला आपल्याला इनेबल करायचं आहे त्या ऑप्शनला. इनेबल केलं नंतर आपल्याला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे इमोजी थोडे भारी वाटेल. तर बघू शकता इकडे थोडं स्क्रोल करायचं आहे, व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि ओकेच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आपला इमोजी व्हाईट झालेला आहे. नंतर काय करायचं आपल्याला इकडे थोडं यायचं आहे, बराबर लेवलमध्ये लावून घ्यायची शायरी इमोजी. तर मित्रांनो मी काय करतो, माझी शायरी ना ती बराबर लेवलमध्ये लावून घेते. तुम्ही पण तशी बराबर लेवलमध्ये लावून घ्या.
तर बघू शकता मी तशी मी लावता येते रिलीव पोझिशन दाबून एकदा क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आता सगळी मी शायरी लेवलला लावून घेत आहे. ते बघू शकताय आता शायरी लेवल झाली. तर मित्र तुम्हाला काय समजत नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये बी विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये मला विचारा काय प्रश्न असेल मी तुम्हाला सॉल्व करून देईल. तर बघू शकता आता आपली शायरी मी बरोबर आपल्याला काय करायचं आहे त्याला डाउनलोड करायचं आहे. ते बघू शकता मी दाबत आहे. त्याला सेव्ह ॲज इमेज दाबायचं खालती दिसत आहे. सेव्ह ॲज इमेजला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला दिसेल ते बघा. तर मित्रांनो बघू शकता तिचं नाव आहे डिझमेस कस्टमला त्याला क्लिक करायचं आहे. नंतर त्याला काय करायचं आपलं अल्ट्रा करायचं आहे. अल्ट्रा म्हणजे आपली शायरी अल्ट्रामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. अल्ट्राला क्लिक झाल्यानंतर क्लिक करायचं एकदा आणि त्याला सेव्ह टू गॅलरी करायचं मित्र म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये शायरी येऊन जाईल. तर बघू शकता आपल्या आता मध्ये शायरी आपली आलेली आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. मी तुम्हाला अलर्ट मोशनची बी लिंक पाठवतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर बघू शकता अलर्ट मोशन करायचं आहे प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तिथं 9.16चा रिश्यू घ्यायचा आहे आणि क्रिएट प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता क्रिएट प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. हां तर बघू शकता मित्रांनो आता आपण क्रिएट प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर झाल्यानंतर आपल्या प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. जिथं मित्रांनो ऑप्शन येतं मीडिया ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण मागाशी शायरी डाउनलोड केली ना ती शायरी आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली आहे. तर बघू शकता मीडिया ऑप्शन आपण क्लिक केलेला आहे. ते बघू शकता आपली शायरी तिथं आलेली आहे. तर त्या शायरीला क्लिक करायचं आहे आणि त्या शायरीला थोडं मित्रांनो तिथे टिंबा दिसतं ना पांढरा त्याला बघू शकता थोडंसं लेवलमध्ये आणायचं आहे मित्रांनो म्हणजे आपली शायरी बरोबर लेवलमध्ये होऊन जाईल. बघू शकता थोडंसं असं खाली वाढायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता आपली शायरी लेवलला लागली आहे. तर आपल्याला शायरीची रील बनायची ना आपल्याला मित्रांनो तर 9 सेकंद ते बघू शकता 9 सेकंद आपल्याला रील करायची आहे. तर थोडी इकडे स्क्रोल करायचं आहे. तर बघू शकता आता मी 9 सेकंदाची करत आहे. नंतर मित्रांनो आपल्या शायरीच्या एकदम पहिल्यांदा जुटायचं आहे. पहिल्यांदा जुटल्यानंतर प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला दोन नंबर दिसते ते चौकोन बॉक्स त्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघू शकता त्याला सिलेक्ट केल्यानंतर इथं कलर अँड फ्लिपला तर क्लिक करायचं आहे. बघू शकता ते कलर अँड फ्लिप मी दाखवतो आहे. त्याला तिथं क्लिक करायचं आहे. तर बघू शकता त्याला क्लिक झालेलं आहे. नंतर आपल्याला मी ती दाखवतो ते कलर घ्यायचा आपल्याला मित्रांनो. ते कलर घेतल्यानंतर थोडं बॅग घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मी आता बॅग घेत आहे. बॅग घेतल्यानंतर त्या कलरला दाबायचं मित्रांनो. नंतर इथं वरती तुम्हाला त्या कलरला दाबून वरती 3 डॉट दिसते त्या 3 डॉटला दाबायचं आहे. तर बघू शकता तिथं 3 डॉटला दाबायचं मित्रांनो त्याला क्लिक करून. तिथं बघू शकता आता मी तर मित्रांनो त्या 3 डॉटला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता तुम्हाला तिथं ऑप्शन दिसेल एक फ्लिप कॉम्बिनेशन एरिया त्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर त्याला क्लिक केल्यानंतर काय होईल आपल्याला पूर्ण कलर अप्लाय होऊन जाईल. तर बघू शकता नंतर आपल्याला इफेक्टमध्ये यायचं आहे. इफेक्टमध्ये आल्यानंतर काय करायचं आपल्याला तिथून इफेक्ट सिलेक्ट करायचं. ते बघू शकता इफेक्टला दाबायचं मित्रांनो. नंतर ॲड इफेक्ट करायचं. ॲड इफेक्टला क्लिक झाल्यानंतर आपल्याला तिथं घ्यायचं आहे ब्लॉक्स नॉट्स त्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघू शकता ते मी दाखवत आहे ब्लॉक्स नॉटला सिलेक्ट करायचं आहे. नंतर मित्र त्याची साईड ठेवायची 80. तिथं बघू शकता तिथं 20ला दाबून तिथं रिचार्ज करायचं आपल्याला 80. तर मित्रांनो त्याला 80 करून घ्या. तर बघू शकता मी कसं 80 करत आहे बघून घ्या. तर आपल्याला 80 करायचं आहे मित्रांनो. नाही 80 मित्रांनो झाल्यानंतर त्या राईटचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं. 20 ऑप्शन कसं कट करायचं आणि 80 लिहायचं आणि राईटला क्लिक करायचं. नंतर झाल्यानंतर मित्रांनो राईटला क्लिक केल्यानंतर परत एकदा बॅक घ्यायचं. नंतर परत ॲड इफेक्टमध्ये जायचं आपल्याला परत. तर बघू शकता तिथं आपल्याला परत ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. नंतर आपल्याला ॲड इफेक्ट करायचं आहे मित्रांनो. नंतर आपल्याला तिथं काय करायचं आहे ॲड इफेक्ट झाल्यानंतर डिस्प्लेस मॅप त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता डिस्प्लेस मॅप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो त्या दिसते ते ऑप्शन त्याला दाबायचं आहे. दिसते नाही हिरवं थोडं त्याला दाबायचं मित्रांनो. आणि मित्रांनो त्याला फक्त आपल्याला साठवायची कारण की शायरी आपली जास्त हल्ली नाही पाहिजे लेवलमध्ये आली पाहिजे. ते बघू शकता मी त्याला आता 6मध्ये बरं ठेवत आहे. काय नाही मित्रांनो फक्त 6. बघा मी 6 केली आहे मित्रांनो. तुम्ही पण 6 करून घ्या जसे व्हिडिओच्या अकॉर्डिंग. तर बघू शकता सगळं बॅग आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ब्लर इफेक्ट टाकायचं आहे. तर त्या खालच्या शैलीला सिलेक्ट करायचं आहे. नंतर इफेक्टला दाबायचं मित्रांनो. बघू शकतात इफेक्टला दाबायचं आहे. इफेक्टला दाबल्यानंतर आपल्याला तिथं ॲड इफेक्ट करायचं आहे मित्रांनो. ॲड इफेक्ट झाल्यानंतर काय करायचं आहे तर बघू शकता तिथं DGM ब्लर दिसे आपल्याला त्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. बघू शकता DGM ब्लरला सिलेक्ट करायचं आहे. नंतर काय करायचं जी साईज आपल्याला 60 व्हायची मित्रांनो. थोडी ते दिसत आहे त्याला साईज आपल्याला दिसते 15 त्याला आपल्याला करायचं आहे 60 व्हायचं मित्रांनो. 6 बघू शकता 6 नंतर तुम्ही इथं नंतर तुम्हाला तिथं एक प्लसचा आयकन दिसतं मित्रांनो. प्लसच्या आयकनला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मी आता क्लिक केल्यानंतर व्हिडिओच्या आपण 1.20ला सिलेक्ट करायचं आहे मी तिथं. नंतर ते आपल्या भागाने हे करायचा भाग थोडा असा इकडं थोडा इकडं
डाव्या साईडला वडायचा थोडा, म्हणजे ते ब्लर इफेक्ट लागून जाईल. तर बघू शकता मित्रांनो. आता नंतर काय करायचं, आपल्या शायरीची लेवल आहे ना, इकडे थोडं स्क्रोल झाला पलीकडे न्यायचं, थोडं पलीकडे नेलं. नंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं, म्हणजे आपली शायरी लेवलमध्ये जागून जाईल. तर बघू शकता आपली शायरी आता बरोबर 9 सेकंद झालेली लेवलमध्ये लागलेली आहे. तर बघू शकता शायरी आपली एडिट झालेली आहे मस्त. मित्र, तर आपल्या शायरीला डाउनलोड करायचं आहे, तर वरती त्याला क्लिक करायचं आहे. वरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला दिसते ते बघू शकता. त्याला आपल्याला काय करायचं आहे, 1440 आपल्याला त्याची क्वालिटी ठेवायची, म्हणजे HD क्वालिटीमध्ये व्हिडिओ होऊन जाईल. तर बघू शकता HD क्वालिटीमध्ये केलेलं आहे. नंतर एक्सपोर्ट करायचं आहे मित्रांनो. बघू शकता एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टला थोडा टाईम घेईन, थोडा वेट करायचा आहे. तर बघू शकता आता आपला व्हिडिओ होत आहे. तर मित्र, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलने सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे सेव्ह. नंतर आपल्याला काय करायचं, व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. व्हिडिओ म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ख्वाब में जन्नत का नक्शा आ गया